दृष्टीने अत्यंत ज्वलंत प्रश्नाला हात घातलात तो म्हणजे पाणी प्रश्न। पण अध्यक्ष महोदय, आमच्या ठाण्यामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे, कळवा मुंब्रा मतदारसंघामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे आणि तिथे तर पाण्यावर राजकारण केलं जातं। वॉलमन हाताशी धरून पाणी कमी केलं जातं, ज्या एरियात मतं वाढवायची आहेत त्या एरियात पाणी फोर्सनी दिलं जातं आणि या सगळ्या राजकारण आम्ही उघड्या डोळ्यांनी बघत आहोत। तेव्हा अध्यक्ष महोदय, आपल्या ज्या म्हणजे आपण जी बैठक लावणार आहात त्याच्यात आम्हाला देखील आमंत्रित करावं, म्हणजे जेणेकरून पाण्याचं राजकारण होणार नाही याच्याकडे आपण लक्ष द्यावं। हे फार गंभीर आहे। जरूर। आपल्या अन्न व नागरी पुरवठा खात्यामार्फत अध्यक्ष महोदय 3 वर्ष झाले ST SC OBC मराठा या बहुजन समाजातल्या प्रमुख वर्गाच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत नाही। सनातनी धर्माने बहुजनांना जे शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम केलं होतं हे सरकार तेच करतंय। भिडेवाडा ते मुंबई असा चालत येण्याचा त्यांनी संकल्प केला। माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटीला बोलवलं, सांगितलं हा प्रश्न मिटवून देतो। काल त्यांचा रात्री मला फोन आला, साहेब तुम्ही हा विषय पडत काढा, आम्हाला काही मिळालेलं नाही। का तुम्ही त्यांना देत नाही? का PhD फेलोशिपचे सगळे पैसे बंद केलेत? त्यांनी शिकू नये म्हणून? अध्यक्ष महोदय, एक आपली चांगली योजना आहे की आपण दलित विद्यार्थ्यांना परदेशी शिकायला पाठवतो। तरी ही परंपरा शाहू महाराजांनी सुरू केली। शाहू महाराज आणि गायकवाड महाराज, सयाजीराव गायकवाड यांनी अर्थसहाय्य केलं म्हणून बाबासाहेब आंबेडकरांसारखा एक हिरा जन्माला आला। ह्याच्यातनं प्रेरणा घेऊन ही योजना जन्माला आली। तुम्ही त्याचं पर्सेंटेज 50 वरून 75 वर नेलं। त्यांना जे तुम्ही अर्थसहाय्य करत होते ते अर्थसहाय्य 30 लाखावर आणलं। हार्वर्ड आणि ऑक्सफोर्डची फीच 50 लाख रुपये आहेत। निर्वाह भत्ता बंद केला, आता पोरांनी काय रस्त्यावर झोपायचं? म्हणजे तुम्हाला दलितांना फॉरेनला जाऊच द्यायचं नसेल तर तसं एकदा सांगून टाका ना। अशा कैच्या का मारता? नरेटिव्ह तिथे सुरू होतो, कारण काय वास्तव आम्ही तुम्हाला सांगतो आणि त्याच्यातच दिसतं की तुम्ही दलित विरोधी, तुम्ही बहुजन विरोधी आहात।